प्रेमाचे अश्रू आपण पाहतोय. अर्थातच त्याच्या आयुष्यातली पहिली नाईट रजनी आणि या नाईट रजनीचा आनंद त्यानं आमदार ट्रॉफीच्या माध्यमातून घेतलाय. सन्माननीय प्रशांतजी खांडेकर यांना देखील विनंती आपण व्यासपीठावरती या. इथे फ्रीडच्या चेंडूला जबरदस्त पद्धतीनं हाताळताना गोलंदाज आणि त्याला चांगली साथ दिली आहे ती मात्र क्षेत्ररक्षकानं. रनआउटच्या या चेंडूवरती फ्रीडच्या चेंडूवरती रनआउटची दाट संधी निर्माण करणारा हा क्षण होता आणि इथे मात्र जिंकलाय अर्थातच गोलंदाज ठोक डीजे. सावरळी गावचे पोलीस पाटील आमचे प्रमोदजी केलंजे आणि त्यांच्या बरोबर आमचे सन्माननीय पाहुणे अनिल दादा खाडे, वासुदेवजी पाटील या सगळ्या मान्यवरांना मी विनंती करतो पण आमदार ट्रॉफीच्या या दमदार सोहळ्यामध्ये सहभागी व्हा. या व्यासपीठावरती या आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं आनंद घ्या. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष असं स्वागत. डॉट चेंडूचा इशारा आहे. गोलंदाजी मार्गवरती जबरदस्त गोलंदाजी करतोय गोलंदाज तळोली संघाचा सौरभ मालकर. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज. यावेळेस परफेक्ट कार्यक्रम केले आणि या चेंडूला सीमारेषा पलीकडे मारण्यामध्ये यश आलंय. ते अनिरुद्ध खांडेकरला 4 धावांनी मात्र इथे धावांचा श्री गणेशा होताना अर्थातच 5 या अंकावरती तो टीम जामरुक संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा उंच खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध ब्लॅक स्क्रीनच्या जवळ टिपलाय अनिरुद्ध खांडेकरचा झेल आणि संपला यावेळेस त्याचा 5 या आकड्यावरती खेळ. ठोक डी. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये चाललाय निखिल आणि त्याच्या बरोबरीनं आता जबाबदारी सनी याच्या वरती येऊन ठेपलेली आहे अर्थातच नयन 11 जामरुक संघाची. नयन 11 जामरुक संघ मैदानामध्ये खेळतोय. प्रशांतजी खांडेकर यावेळेस थोडेसे दुखापतग्रस्त पाहायला मिळत आहेत पण असं म्हणतात जखमी बाग आहे तो थोडा वेळ शांत थांबतो त्यानंतर असं काही आक्रमण करतो का मात्र त्याच्या टप्प्यात आल्यानंतर प्रत्येक वेळेस कार्यक्रम हा परफेक्ट होतो. इथे मात्र जखमी भाग या माध्यमातून प्रशांतजी खांडेकर पाहायला मिळत आहेत. स्वागत असेल इथे. चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा संधी. झेल सुटलाय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि मोक्याच्या क्षणी चित्याच्या चपळाईनं हरणाच्या गतीनं धाव मात्र पूर्ण केली आहे. 2 धावांच्या मदतीनं टोटल 7 आकडा स्कोर कार्ड वरती आल्यात. प्रशांतजी खांडेकर यांनी संघाची साथ सोडण्याचं कारण आहे ते जखमी झालेत पण इथे मात्र साथ द्यायची आहे ते निखिल आणि सनीला. जबरदस्त साथ आपल्याला पाहायला मिळते या सोहळ्याला. सातत्यानं प्रणित 11 सावळी संघाची आमदार ट्रॉफीचा हा दमदार सोहळा आणि दमदार सोहळ्याचे आपण याची डोळा साक्षीदार आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक असं स्वागत. हलक्या हातानं कट करण्याचा प्रयत्न दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये टिपलाय झेल. निखिल मात्र या चेंडूवरती स्वतःवरती निराश आहे. ठोक डीजे.
पाटील यांची आपण बघतो या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने ही स्पर्धा कशी सुंदर होईल आणि या स्पर्धेला कशा पद्धतीनं आयोजन आणि नियोजनामध्ये कन्वर्ट केलं जाईल याचं उत्तम उदाहरण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनोजी पाठारे यांच्याकडे पाहू शकतो आणि त्यांना दिलेली साथ अंकिजी तांबडे असतील, त्याचबरोबर गौरव घोसाळकर, रोहित पाडगे असतील, सावरोळीतील सगळे खेळाडू मित्र एकत्र येतात आणि या स्पर्धेची एक वेगळी ओळख निर्माण करतात. सन्माननीय अधिरा टेक्सटाईल भिवंडीचे आमचे पाहुणे शैलेशजी पायकर साहेब मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत युट्यूबच्या माध्यमातून, KTC लाईव्हच्या माध्यमातून, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेकरता चेंडू देखील दिलेले आहेत त्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. आणि त्याच चेंडूवरती चालू असलेला संघर्ष, बॅट आणि फळीचं हे तुंब युद्ध आपण बघतोय. आमदार ट्रॉफी 2025च्या माध्यमातून जबरदस्त चेंडू हाताळतोय गोलंदाज. याच करता मी अंकिजी तांबडे यांचं मनोगत इथे येण्याआधी ऐकलं होतं. त्यांनी मला सांगितलं काल फलंदाजांनी भाषा बोलली आहे पण आज गोलंदाज नाचवतील आणि अक्षरशः इथे गोलंदाज विचार करण्यास भाग पडतात. पहिल्या मॅच मध्ये देखील गोलंदाजानंच प्लेअर ऑफ द मॅच घेतला आणि दुसऱ्या मॅच मध्ये देखील प्लेअर ऑफ द मॅचचा किताब हा गोलंदाजानं घेतलाय. फिरून मारण्याचा प्रयत्न, चेंडू उंच गेलाय, लांबी कमी पाहायला मिळते. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय आणि पुन्हा एकदा टिपलाय झेल. सनी देखील आशाभूत नजरेनं परतीचा प्रवास करताना ठोक डीजे. ज्यांना झपाट्यानं वाहिली ते आदरणीय अर्थातच आमचे डॅशिंग आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या नावानं ही स्पर्धा आहे आणि त्यांच्याच नावानं या स्पर्धेमध्ये आपण बघतोय गीत देखील वाजवलं जात आहे. पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं हार्दिक असं स्वागत करूया. आणि इथे मात्र आता गोलंदाज राजा सारखी गोलंदाजी करतोय, ज्याला ही क्रिकेटची प्रजा साथ देखील देते. ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये भन्नाट वेगाने या चेंडूला फेकलंय पण सचिनजी दाभोळकर सर सांगतायत ऑफस्टम्पची लाईन मिस करणारा चेंडू होता, जिथे एक या धावसंख्येनं पुन्हा एकदा स्कोर कार्डवरती वाढ होतीये. संतोष जोरकर या मॅच कडे आशाभूत नजरेनं पाहतायत. आज त्यांचे मित्र थोडे अनुपस्थित आहेत. सन्माननीय राजेश दादा पार्टे साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. प्रवीण शेठजी यांच्या या स्पर्धेला त्यांच्या खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि यांच्या शुभेच्छा मात्र इथे स्वीकारताना सगळे खेळाडू मित्र देखील पाहायला मिळतात. स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 2-2 या धावे संख्येच्या माध्यमातून टोटल 10 धावा स्कोर कार्डवरती पूर्ण होत आहेत. थोडासा संघर्ष मात्र नयन इलेव्हननं जामरुख संघाला मैदानामध्ये करावा लागतोय. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा या मॅच मधला हा दुसरा नो चेंडू आहे. सन्माननीय राजेश दादा पार्टे क्रिकेटची खूप सारी त्यांना आवड आहे आणि या मॅचचा आनंद ते घेत आहेत. 40+ या टीमच्या माध्यमातून संघाच्या माध्यमातून आपण बघतोय पेन पूर्व विभागामध्ये देखील त्यांनी आपल्या तालुक्यातील खेळाडूंना संधी निर्माण करून दिलेली आहे. फ्रीडचा चेंडू होता, वेगानं बॅट फिरवली गेली पण चेंडूला सीमा रेषेच्या अगदी जवळ अडवलं जातंय. चेंडूची उचलफेक केली जाईल, तत्पूर्वी मिळतीये एक सिंगल. 12 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. एक मोठं व्यक्तिमत्व आहे राजेश दादा पार्टे, जे सातत्यानं खालापूर तालुक्यातील क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहित करत असतात. त्यांच्या एंट्री फीज देण्याचं काम ते करत असतात आणि इथे देखील आता नाईट मध्ये आपल्याला खालापूर तालुक्याची टीम खेळताना पाहायला मिळेल. वाईट चेंडूचा इशारा, 1 या धावसंख्येनं वाढ. केतन बोरले एक यंग टॅलेंट आहे जे या मॅचचा आनंद घेत आहेत. ठाणे नावेचा हा खेळाडू आता मात्र
खालापूर प्रीमियर लीग साठी सज्ज देखील झालाय. कट करण्याचा प्रयत्न संदेश पाटील आशाभूत नजरेनं पुन्हा एकदा परतीचा प्रवास करताना जबरदस्त गोलंदाजी होतीये ती तळवली संघाची. यश मालकर अतिशय सुंदर गोड आवाज आहे त्यांना देखील मी आमंत्रित करतो आपण व्यासपीठावरती यावं. सुंदर समालोचन सातत्यानं ते करत आलेत आणि या व्यासपीठावरती नक्कीच त्यांचं स्वागत असेल. नेक्स्ट मॅच वानिवली संघाच्या संघनायकाला आणि धामणी संघाच्या संघनायकाला विनंती आहे राज घोसाळकर यांच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहे. सातत्यानं हदरे दिले जात आहेत ते टीम जामरुख संघाला. स्कोअर कार्डवरती क्या तेरा क्या मेरा परिस्थिती थोडीशी विकट आहे ती अर्थातच नयन 11 जामरुख संघाची. पण याच परिस्थितीमधनं आता खडकर प्रवास करताना संघर्ष करावा लागतोय. पुन्हा एकदा जोरदार अपील इथे नकारली गेली. डॉट चेंडूचा इशारा. 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोअर कार्ड वरती 5 बाद 13 धावा स्कोअर कार्डवर. डीजे खेळ इथे समाप्त झालाय. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे मयूर आणि गोलंदाजी मार्ग वरती 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज शुभम. इथून किमान 25 ते 28 धावा जर 12 चेंडू मध्ये आल्या ना तर मॅच मात्र हाय व्होल्टेज होईल. पण इथे चेंडूची वाट पाहत राहिला क्षेत्ररक्षक आणि चेंडूनं मात्र 4 धावांसाठी लावलेली वाट आपण बघतोय. सुस्थितीमध्ये नेणार का टीम जामरुख संघाला हे पाहणं आता गरजेचं आहे. ठोक डीजे. सतरा धावांची नोंद झाली आहे. सतरा धावा स्कोअर कार्ड वरती नोंद झाल्यात. उंच मारण्याचा प्रयत्न केला आणि तेवढाच चेंडू लांब देखील जातोय. लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर. बिग हिट. षटकार. षटकारांना मात्र धावफलकाला झपाट्यानं आकार आलाय. टोटल 23. पॅडी पवार सर जे जबरदस्त समालोचक आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण बघतोय टीम तळोली संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि आयोजकांना देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. मी त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत करतो. जबरदस्त टायमिंग साधलाय यावेळेस फलंदाज मयूरनं. मयूर म्हटलं की अर्थातच मोराची आठवण होते. जसा पिसारा मोर फिरवतो तसा आता बॅट फिरवतोय मयूर ज्यानं चौकार मारल्यानंतर षटकार देखील मारलाय. पुन्हा एकदा उंच खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि टिपलाय झेल. संपलाय मयूरचा खेळ. शिवसेना शिवसेना आणि शिवसेना
भाई ओके भाई जॉन्टी भाई यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. येणाऱ्या काही दिवसामध्ये खोपोलीच्या नगरपालिकेवरती भगवा झेंडा फडकवण्याची ज्याच्यामध्ये धम्मक आहे त्या अर्थातच जॉन्टी भाई या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आपण हार्दिक हार्दिक असं आमदार ट्रॉफीच्या दमदार सोहळ्यात स्वागत करूया. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. सन्माननीय अमोलजी खाडे जे आमचे धामणीचे पाहुणे आहेत, धामणी संघाला त्यांनी आज पुरस्कृत केले, त्यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. नेक्स्ट बॅटर सोमेश 8व्या क्रमांकाचा फलंदाज स्ट्राइक एंडवरती आलाय. सोमेशनं आल्या आल्या ऑफसाईडच्या दिशेनं फटका खेळण्याचा प्रयत्न केला, जिथे एक धाव मिळतीये. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती वाढ. 24 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. स्ट्राइक एंडवरती आता फलंदाज आहे तुषार. 7व्या क्रमांकाचा हा बॅटर आता स्ट्राइक एंडवरती आहे. त्याच्यावरती आता जबाबदारी आलेली आहे आणि आता त्या जबाबदारीला त्याला सामोरे देखील जायचंय. क्रिकेटच्या खेळामध्ये वारवरती पलटवार होत असतात. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं. इथे मात्र तुषारनं भिरकावून दिला चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, डीप मध्ये. खूप जवळ हा क्लोज डिसिजन आहे जो पंच देतील. प्रश्न देखील पडलाय पण पंचांनी बोर्ड उंचावले म्हणजे OUT आउट. फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागणार आणि संधी पुन्हा एकदा डीजे कडे. तळुली संघाची चैतन्याचा हा फटका बॅटची कडा घेतोय, फाईन लेगच्या दिशेनं गरंगळत जातोय गलीच्या बाजूला. अर्थातच धावा मिळतील 4 4 4 4. खेळाडू असो त्यांच्यासाठी त्यांनी सातत्यानं अतिशय सुंदर कार्य केलेले आहेत आणि त्यांची या स्पर्धेत एक वेगळी ओळख आहे. आमदार ट्रॉफीचा दमदार सोहळा. बघा मॅच चालू आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतो, बाईक आणि टू व्हीलर चालू मॅच मधनं आपण आतमधनं घेऊन जाऊ नका प्लीज, सहकार्य करा. एखादा खेळाडू जर धावत पळत आला तर त्या बाईकला अपघात होण्याची शक्यता आहे. नेक्स्ट बॉलर यश. अमोलजी खाडे यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं, आपलं स्वागत आहे. पॉइंटच्या दिशेला फटक्याची निवड केली. क्षेत्ररक्षकानं मोक्याच्या क्षणी सोडलाय झेल. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल 29. अजूनही या षटकातील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रशांत दादा खांडेकर यांच्या मनामध्ये थोडीशी कुजबूज चालू आहे.
जर मी जखमी नसतो तर आज कदाचित या स्कोअर कार्ड वरती 15+ आणखीन धावा पाहायला मिळाल्या असत्या. इथे उंच खेळण्याचा प्रयत्न आहे. टायमिंगचा प्रॉपर वापर केलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग आउटच्या मधून बिग हिट, षटकार. साठी तुमच्या अंगात धम्मक लागते आणि ती धम्मक प्रवीण दादानं करून दाखवले. पण इथे करून दाखवतोय जामरुक संघाचा चैतन्य, ज्यानं खऱ्या अर्थानं चैतन्य निर्माण केलंय. एक चौकार एक षटकार ज्याच्या बॅटमधनं आलाय. टोटल धावा लागल्यात त्या 35. जसा चौकार षटकार येतोय तसा प्रशांत दादा खांडेकर यांच्या चेहऱ्यावरती बिग स्माइल देखील पाहायला मिळतीये. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण झेल सुटलाय. एक या धावसंख्येनं वाढ पाहायला मिळेल. सिंगल डबलला देखील महत्व दिलं जात आहे. टोटल धावा लागल्यात त्या 36. 3 डझन धावा कंप्लीट. अजून या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पण येणाऱ्या काही दिवसामध्ये एपी ग्रुप अर्थातच अशफाकभाई पटेल यांच्या माध्यमातून पंत पाटणकर क्रीडा नगरीमध्ये देखील मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. या दरम्यान पंच आमच्याकडे वळतायत. स्वेर चेंडूचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. एक या धावसंख्येनं स्कोअर कार्ड वरती वाढ झाली आहे. अर्थातच आपण पाहतोय खोपोलीच्या भव्य दिव्य पटांगणावरती अशफाकभाई पटेल आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याच्या माध्यमातून एक मोठं आयोजन येणाऱ्या काही काळात काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कदाचित डे नाईटची स्पर्धा देखील असू शकते. इथे उंच खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सीमा रेखा पार, आर पार, षटकार. संभ्रम देखील पडला नसेल का या मॅच मध्ये 8व्या आणि 9व्या क्रमांकाचा फलंदाज अशी आसमानी सुलतानी भाषा बोलेल, चौफेर टोलेबाजी करेल. झेल सुटल्यानंतर जे आक्रमण सुरू झालं ना, धावफलकावरती धावा लागल्या त्या टोटल आतापर्यंत 43. अजूनही या षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. कदाचित 50 धावा होण्याची दाट चिन्ह आहेत. आणि त्याच ताकदीनं पुन्हा एकदा बॅट फिरवली जातीये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती झपाट्याने येतोय. चेंडूची उचल फेक केली जाईल. एक या धावसंख्येनं अडवलंय. एका धावेनं स्कोअर कार्ड वरती वाढ. 44 धावांची नोंद. षटकार आला तर 50 होतील. चौकार आला तर 48 वरती थांबवलं जाईल. सिंगल आली तर 45 आणि दुहेरी धाव आली तर 46. काय घडणार? प्रत्येकाच्या मनामध्ये वेगळा प्रश्न आहे आणि क्रिकेटमध्ये सातत्यानं प्रश्न विचारले जातात. इथे पॉइंटच्या दिशेनं मारला फटका. पुन्हा झेल सुटला आणि चेंडू जातोय सीमा रेखा पार 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 पार, चौकार. ब्रेक केलाय आणि आज रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी शोधतायत ते जामरुक संघाचे हे धडाकेबाज फलंदाज. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर अवघ्या 13 धावा होत्या. महत्वाचे गडी तंबूच्या रस्त्याला परतले होते. त्यानंतर 3ऱ्या षटकामध्ये जो काही या गाडीनं गेर बदलला, ही गाडी थेट आता थांबली 48 धावसंख्येवरती. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये गरज आहे 49 धावांची. पण या दरम्यान आपण स्वागताकडे वळतोय. सन्माननीय भाईयो के भाई जॉन्टी भाई यांचं स्वागत केलं जात आहे आणि स्वागत करतील निखिलजी बैलमारे.
सन्माननीय उपसरपंच साहेब आमचे जामरुकचे सचिनजी तांडेल यांचं देखील स्वागत केलं जाईल. याआधी स्वागताकडे वळतो आपण. जॉन्टी भाईंचं स्वागत होतोय, ज्यांनी मानस धरलाय खोपोलीच्या नगरपालिकेवरती भगवा ध्वज कशा पद्धतीने फडकवेल येणाऱ्या काही काळामध्ये. त्यांना जी काही संधी निर्माण झाली त्या संधीचं सोनं करण्यासाठी ते सज्ज झालेत. या दरम्यान आपण सचिनजी यांच्याकडे वळतो, जे उपसरपंच आहेत जामरुकचे आमचे सचिन भाई तांडेल यांचं स्वागत केलं जातं आणि स्वागत करतील दत्तदादा तांबडे साहेब. सदस्य आहेत सावरोळी ग्रामपंचायतीचे, त्यांचं कौतुक नक्कीच आपण सातत्यानं करतो आणि त्यांच्याच माध्यमातून स्वागत इथं केलं जात आहे. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. तळवली संघ देखील कमी नाहीये. तळवली संघामध्ये देखील बरेचसे धडाकेबाज फलंदाज आहे आणि या मैदानाचा पुरेपूर अभ्यास आहे. गेल्या हंगामामध्ये या तळवली संघाने या मैदानावरती एक विक्रम रचला होता आणि या हंगामासाठी नव्यानं पुन्हा एकदा ते सज्ज झालेले आहेत. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 49 धावांची गरज आहे. या धावा कशा होणार, या धावांचा पाठला कशा पद्धतीने केला जाणार याचं ज्वलंत उदाहरण देण्यासाठी मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतो अर्थातच मनीष मुंडे सरांना, जे अतिशय सुंदरतेनं मराठीची भाषा बोलतात. पण तत्पूर्वी ऐकूया मराठी मधलं सुप्रसिद्ध गीत डीजेच्या माध्यमातून. पुरुष एकदा या ठिकाणी सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिलं सत्र आपण पाहिलं की ज्यामध्ये तब्बल धावसंख्या जमवल्या 48. 49 धावसंख्येचं एक आव्हानात्मक टार्गेट प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात ठेवलं. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वच जण अनुभवतो या स्पर्धेला. ही स्पर्धा ज्यांनी घडवली आणि ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं ही स्पर्धा घडवण्यात आलेली आहे, प्रवीण शेठ बैलमारे आणि त्याचबरोबर जगदीश शेठ बैलमारे यांच्या सवित अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आदरणीय प्रवीण शेठ गोविंदजी बैलमारे यांच्या नेतृत्वाखाली आमदार चषक 2025-2025चं हे पर्व आणि या पर्वामध्ये आपण सर्वांचं पुढे एकदा स्वागत करतो. पहिलं सत्र खऱ्या अर्थानं ज्यांच्या मुखातून ज्यांच्या वाणीमधून ऐकलं ते आदरणीय आमचे तुषारजी धुमाळ सर आणि त्याच्या आधी याचा आपण आवाज जो ऐकला ते आदरणीय प्रवीणजी दुगाडे. विकेट हॅट्रिकसाठी जॉन्टीबाई यांच्याकडे 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी जांभरुंग आणि त्यांच्या विरोधात गावदेवी तळवली या दोन संघादरम्यानची लढत. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं ना की तळवली संघाच्या मिसफिल्ड खऱ्या अर्थानं थोड्याशा महागड्या ठरला की काय असा प्रश्नचिन्ह खरं तर प्रत्येक क्षेत्ररक्षकाच्या मनामध्ये पडला होता. पण त्या मिसफिल्डचं देखील अजिंक्य मैदानावरती कारण देखील होतं, कारण की घर फिरले की घराचे वासे देखील फिरले जातात आणि तीच परिस्थिती आपण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. एक जो संघाचा मुख्य खेळाडू असतो ना त्याचं वलन जर वेगळ्या दिशेने गेलं ना की त्याच पावलावर पाऊल ठेवून संपूर्ण संघ करतो. कारण की लढत अशी असते, संघर्ष असं असतं, युद्ध असं असतं की प्रतिस्पर्धी युद्धातील सेनापती जर गार केला ना. वानिवली टीम आणि धामणे टीम आपल्याला विनंती आहे की आपण टॉससाठी यावं. वानिवली आणि धामणे टीम आपल्याला विनंती आहे की आपण टॉससाठी यावं. प्रशांत बडेकर आणि राजेश मालकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि तळवली टीमसाठी या ठिकाणी शुभेच्छा होत आहेत. खरं तर मिसफिल्डची देखील कारणं होती, कारण की मनामधून कमजोर करणं, आत्मविश्वास ढासळण्याचं काम खरं तर प्रतिस्पर्धी संघाकडून आपल्याला पाहायला मिळालं आणि वारंवार ज्या झेल सुटत गेल्या आणि त्यानंतरचा जो कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये कोणाला कमी लेखून चालणार नाही आहे. KTCची आमची कमेंट बॉक्समध्ये जरी आपण पाहू शकता, कमेंट बॉक्समध्ये देखील आमचे स्वप्नील फराट यांनी कमेंट केली आहे. खरं तर कॅमेराची क्लिअरिटी, व्हॉइस क्वालिटी आणि खरं तर त्यांचा जी संपूर्ण टेक्निशियन टीम जी वर्क करते घोडवलीचे, त्यांच्याकडून खूप चांगली कमेंट KTCसाठी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. त्यांचे देखील आम्ही मनापासून लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतो. धामणी गावचे उद्योजक आदरणीय अमोलजी खाडे साहेब आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. चला मॅचला सुरुवात केली जाईल, ज्या ठिकाणी 24 बॉलमध्ये 49 करायच्यात प्रगतीपथावरती.
सलामीर जोडी जाते, पहिल्याच बॉलवरती हुक करण्याचा प्रयत्न केला जातोय पण क्षेत्ररक्षकाला चकवा देतोय की काय. शेवटच्या क्षणी या ठिकाणी बॉलला अडवलं गेलं. धावा कंप्लीट किती होत आहेत हे पाहणं देखील आता महत्वाचं असेल आणि धावा कंप्लीट झाल्यात या ठिकाणी तब्बल 3. SDP 9961 ग्रुप सुरेश दादा पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राईज असणार आहे. थँक्यू सुरेशजी पाटील साहेब. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी पारितोषिक आहे. पहिल्याच चेंडूवरती सुरेशजी पाटील साहेबांकडून बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी 500 रुपयांचा कॅश प्राईज असणार आहे. धामणे टीमचा कर्णधार. चला आपल्याला विनंती आहे, अक्रॉस द लाईन चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी 1 बॉल चौकार. शुभा माझा राजा. हर हर महादेव आवाज उठला, मुघलांच्या कपाळी घाम फुटला, मराठ्यांच्या जळकल्या नंग्या तळवारी. महाराज तुम्ही जर अजून 10 वर्ष जगला असतात तर त्या मुघलांनी देखील हा हिंदू धर्म स्वीकारला असता. त्या मुघलांनी देखील हा हिंदू धर्म स्वीकारला असता. पण छत्रपती शिवाजी महाराज की. चला प्रेक्षक वर्ग आमचा अजूनही जागा. अमोलजी गोडविंद साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही या ठिकाणी शतशः सरस शब्द समजून स्वागत करतो. हा बॉल देखील अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डॉट बॉल येतो आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या सह्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचले ते तब्बल 7 या आकड्यावरती. 7 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. समीर आणि दिनेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अनिरुद्ध बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो, जो पिवनचं षटक घेऊन आला अविनाशजी. खरं तर पिवनच्या षटकामध्ये संपूर्ण षटकाची जिम्मेदारी या खेळाडूच्या अंगावरती असते, कारण की 38च्या आतमध्ये 9 खेळाडू असतात आणि अवघे 2च खेळाडू बाहेर असतात. तर ते जे समीकरण बनवलं आहे त्या समीकरणाला धरून खऱ्या अर्थानं गोलंदाजी करावी लागते. फुलटॉस बॉल जरूर आलाय. एक टप्पा सुरू बॉलने घेतला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक कॉर्नर रिझनमध्ये बॉल लँड झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होतो आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूची उचलली फेकी होती. तितपत धावसंख्या मात्र दोन्ही खेळाडूंनी अगदी चित्याच्या चपलाईनं मात्र जमवल्यात आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 8 या आकड्यावरती. 8 धावसंख्या धावपळ करते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती पुढे एकदा अनिरुद्ध संघर्ष झुंजतोय संघासाठी, संघाच्या विजयासाठी, नावासाठी झुंजतोय. खूप चांगला फटका, खूप चांगला फटका. अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर, पॉईंटच्या डोक्यावरून बॉलला मात्र फेकलं, बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. 4 धावसंख्येसाठी चौकार. मथुरा में मस्जिद अवस्थी नहीं एक शिवाजी राजा होता तो सुन्नत सबकी बनती. टॉस या ठिकाणी केला जातोय. धामणी आणि त्यांच्या विरोधामध्ये वानिवली या 2 टीम दरम्यानची ही लढत आपल्याला पाहायला मिळणार. दोन्ही एकच विभागातील संघ. मी आदरणीय संजय सोळंकी यांना विनंती करतो की आपला पवित्र शुभास्य आपण या ठिकाणी 2 संघ दरम्यानचा नाणेफेकीचा कौल करावा. आपल्याला विनंती. चौकाराला त्यानंतर एकेरी धावसंख्येची सुरुवात. 1 धाव आली, दुसरीचा प्रयत्न. यस डेफिनेटली 2 धाव या ठिकाणी कंप्लीट केल्या दोन्ही बॅट्समन. अनिरुद्धचं षटक या ठिकाणी मात्र संपुष्टात देतोय. पंचांचा सिग्नल. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी संपुष्टात आलं. 6 चेंडूचा वाजवी खेळ या ठिकाणी मात्र समाप्त झाला, जिथे 24 चेंडू 49 धावसंख्येची गरज असताना खऱ्या अर्थानं 1 चौकार, आपले 2 चौकार, तिहेरी धावसंख्या, 1 डॉट बॉल आणि 1 एकेरी आणि दुहेरी धावसंख्येच्या साह्यानं कोणत्याही प्रकारचा धोका संभवत नसताना 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. बॅटिंग करणारी टीम जी दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ती तळवली टीम. आदरणीय कृष्णाजी बडेकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचा कॅश प्राईज असणार आहे. थँक्यू सो मच. 14 धावसंख्या धावपळ करते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिलं सत्र तर या ठिकाणी संपून गेलं. दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली. या ठिकाणी पूर्वार्ध खूप चांगला आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर आमचे जॉन्टीबाई या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील सरस स्वागत. 14 धावपळ करते आपल्याला पाहायला मिळतात. एकही गडी या ठिकाणी बाद झाला आणि 6 चेंडूंचा खेळ संपला. आता उर्वरित चेंडू शिल्लक असणार आहेत. 18 आणि विजयासाठी करायच्या त्या तब्बल 35 धावसंख्येची गरज असणार आहे.
त्याचबरोबर जॉन्टीबाई तेलंगे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचा कॅश प्राईज असणार आहे. अठरा 35 समीकरण खरं तर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. आमचा संपूर्ण कमिटी वर्ग खऱ्या अर्थाने या स्पर्धेला यशस्वी करण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. त्यामध्ये मनोज पाठारे असतील, त्याचबरोबर अजिंक्य पाडगे असतील, रोहित पाडगे असतील, रोहित राज घोसाळकर असतील, राज पाटील असतील आणि यांचे संपूर्ण मन टीम लीडर खऱ्या अर्थानं यांच्या खांद्यावरती ज्यांनी जोखीम दिली ती या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय प्रवीण शेठ बैलमारे यांनी खरं तर यांच्यावरती जिम्मेदारी दिली की ही स्पर्धा आपल्याला कशी पण साता समुद्रापलीकडे पोचवायची आणि ते पोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं जात आहे. सर्व आयोजन कमिटीचे देखील आपण आभार मानावे तितके कमी, कारण की प्रकाश होतीतील स्पर्धा खूप कमी पाहायला मिळतात आणि खालापूर तालुक्यातील पहिली 2025ची 20-25ची ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज केलाय, चाळ्यात विनलय, बाद झाला खेळ, बॅटवर संपवला खेळ. बॅक टू द डगआउट, विनायक नंबर फर्स्ट. थोडा नमीपणा आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे जी खेळपट्टी कधी कधी बॅट्समनला साथ देणारी असते ना 100%, ती कधी कधी गोलंदाजाच्या बाजूने कधी सरड्यासारखे रंग बदलून जाते हे सांगणं मात्र देखील कठीण असतं. आणि इतक्या कडाक्याच्या थंडीमध्ये खऱ्या अर्थानं खेळणं देखील बॅट्समन, बॉलर, क्षेत्ररक्षक यांच्यावर देखील खूप मोठी जिम्मेदारी असते. आणि प्रत्येकजण खऱ्या अर्थानं आपल्या जिम्मेदारीला, आपल्या संघाच्या परिस्थितीला ओळखून खऱ्या अर्थानं मग मैदानावरती खेळ करत असतो. हे एफर्ट्स असतात प्रत्येक खेळाडूचं की जेणेकरून हा सामना आपल्याला विजय करायचा आहे, कारण की या स्पर्धेमध्ये आपलं नाव 2026ची स्पर्धा येईपर्यंत, कॅलेंडर पलटेपर्यंत की सावरोलीच्या मैदानावरती स्पर्धा गाजवली कोणी, यासाठी प्रत्येक संघ जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, आत्मबळ यांना मात्र मैदानावरती प्रयत्न करत असतो. सौरभ गेला नवीन बॅट्समन मैदानावरती, बॉलिंग ट्रॅकवरती संदेश आपल्याला पाहायला मिळतो. सौरभ संदेश ही खरं तर आता जोड साखळी एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळते. एक आकडे धावफलक मात्र जाऊन पोहोचेल त्या तब्बल 15 या आकड्यावरती. 15 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक ज्यामध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली खरं तर संदेशनं, ज्याने परिस्थिती थोडीशी ओळखून धरली की आपली बाजू थोडी पडती आहे की काय आणि ही पडती बाजू आपण उचलून कशी धरायची. झालं गेलं, गंगेला मिळालं, पण आपल्याकडून किती एफर्ट्स येत येतील. लॉंग द कार्पेट कॉर्नर रिझनमध्ये बॉल येतोय. क्रिकेटमधील कॉपी बुक स्टाईलचा फटका, या फटक्यांना देखील महत्त्व देणं खूप गरजेचं असतं आणि तीच बोलणी खऱ्या अर्थानं आता मैदानावरती चालली आहे. एक आली आहे, 16वरती जाऊन पोचलाय. खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीम मान्यवर खरं तर या स्पर्धेतून आपल्याला रजा घेताना पाहायला मिळतात. स्पर्धेला भेट दिल्याबद्दल आपलं देखील हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतो. तिसरा बॉल, चौथा बॉल फेस करण्यासाठी अगदी आपण पहाल बॅटिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय सौरभ मालकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तळवली, उंच कुरा फटका, उंची जास्त, लांबी कमी आणि त्याच क्षेत्रामध्ये खेळाडूंना टिपलेली ही दुसरी झेल. खेळाडू आपण पाहत आहे सौरभ, जो मैदानावरती दुसऱ्या क्रमांकावरती गेला होता, आता त्याला परतावा लागेल तंबूच्या दिशेनं. खालापूर टेनिस क्रिकेटचे माजी अध्यक्ष आदरणीय प्रशांतजी कांडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत खऱ्या अर्थाने आमचे प्रवीणजी मास्तर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. संतोषजी जोरकर,
सचिनजी तांडेल साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर हे मॅचमध्ये लक्ष जरूर आहे, पण यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं चर्चा क्रिकेटबद्दलच चालली असेल, कारण की दुसरी त्यांच्यामध्ये चर्चा नसणार. कारण की प्रत्येक 4 खेळाडू जर एकत्र आले ना, काय होऊ शकतं. कारण की क्रिकेटचा ते असा अंदाज बांधू शकतात की जिथे विचार संपतात ते तिथून त्यांचे चालू होतील, असे विचार खऱ्या अर्थानं ते बांधत असतात. कारण की त्यांनी क्रिकेटची नस ओळखले. खऱ्या अर्थानं जर ब्लड टेस्टला गेले नाही तिने आमचे 4ही मान्यवर, कदाचित ब्लड रिपोर्टमध्ये त्यांचं एक असेल की क्रिकेट की काय. नक्की 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 अविनाशजी, आपलं म्हणणं जरूर असं, कारण की सिनियर खेळाडू बराचसा क्रिकेटचा अनुभव त्यांच्याकडे देखील आहे. बरेचसे खेळाडू घडवले देखील त्यांनी, आणि घडवण्याचं काम यापुढे त्यांचं नेहमी सातत्यपूर्वक राहील. म्हणून आम्ही आदराने आमचे प्रवीणजी देशमुख यांचं नाव आम्ही सातत्यपूर्वक घेत राहतो. कारण की ज्या वेळेस आम्हाला माईकमध्ये बोलायचं देखील माहीत नव्हतं त्यावेळेस त्यांनी बऱ्याचदा आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. आणि नक्कीच क्रिकेटवरती नित्यांत प्रेम आमचे जॉन्टीबाई तेलंगे, बऱ्याचदा त्यांच्या नावानं देखील संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. चला मैदानाकडे जाऊयात. मैदानाकडे फेरफटका पाहतो आपण. 16 धावसंख्या, 14 चेंडूंमध्ये 33 धावसंख्येची गरज असणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या गावदेवी तळवली टीमला बघूयात होत आहेत का, त्याच्याकडे देखील पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. कदाचित लिडिंग कॅच घेतले, पंचांनी ओळखलं, क्लिअर आवाज आपल्याला पंचांपर्यंत पोहोचताना पाहायला मिळाला. कोणत्याही प्रकारचं दडपण दबाव मिळालं नाही आणि क्लिअर पंचांचं बोट मात्र डायरेक्ट आकाशाला भेदलं गेलं आणि विकेट क्रमांक 3 येते मैदानातून बाहेर. ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. पहा, विकेट लागली जाते या ठिकाणी. विकेट नंतर धावफलकावरती धाव येऊन पोहोचल्यात 16 या आकड्यावरती. 16 धावसंख्या जी प्रगतीपथावरती आपण पाहिलं 3 चेंडूंनंतरची धावसंख्या होती ती षटक समाप्तीच्या मार्गाने जात असताना देखील तितपतच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता या ठिकाणाहून संघर्ष करावा लागणार आहे, जिम्मेदारी घ्यावी लागेल कोणत्या तरी एका खेळाडूला की संघाची धावसंख्या आपण जास्तीत जास्त विजयाच्या दिशेने वाटचाल कशी करू याची खऱ्या अर्थानं जिम्मेदारी उचलावी लागणार आहे. दोन्ही बॅट्समनला ती कुठपत उचलत आहेत हे पाहणं देखील आता मैदानावरती लाजमी ठरणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर या ठिकाणी संदेश पाहायला मिळतोय. कॉपी बुक स्टाईल खेळला फटका एकदा या ठिकाणी कंप्लीट केले. क्षेत्ररक्षक खूप चांगले एफर्ट्स देत आहेत. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 अगदी सहजरित्या कोणत्याही प्रकारचा दडपण नाही, अगदी सहज कंप्लीट केलं. 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असणार आहे मित्रांनो. आणि या 12 चेंडूंमध्ये धावसंख्या जमवलं तब्बल 18 या आकड्यावरती. 18 धावसंख्या धावफलकावरती लागल्या जातात. आता येणारे 12 चेंडू आणि करायच्या 31 15.50च्या सरासरीने या ठिकाणी धावसंख्या जमवायच्या. यस रेजे वरती पाण्याची पूर्तता करा आपल्याला विनंती आहे. या दरम्यान फेब्रुवारी एंडिंगमध्ये सर्वांसाठी खुशखबर आहे. आदरणीय जॉन्टीबाई तेलंगे यांच्या सवित्य विद्यमानानं फेब्रुवारी एंडिंगमध्ये प्रकाश ज्योतीतील पंचक्रोशीतील स्पर्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 12 चेंडूंचा या ठिकाणी खेळ संपला. 18 धावसंख्या धावफलकावरती येऊन पोहोचल्यात. करायचे आता 12 बॉलमध्ये 31 15.50च्या सरासरीनं पोचायचं. कितपत धावता आहेत पाहायला लागेल. या ठिकाणी 3 खेळाडू बाद झालेत खरं तर. दिनेश, त्याचबरोबर सौरभ आणि श्रेयश अगदी भोपला न पडतं खरं तर मैदानातून परतला गेला. तंबूच्या दिशेनं सलामीला गेला खेळाडू. अजूनपर्यंत मैदानावरती तव ठोकून समीरवर आता संपूर्ण संघाची जिम्मेदारी ओझा संघाचा घेऊन खरं तर त्याला आता मैदानावरती काम करावं लागणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती निर्णायक षटक ज्या गोलंदाजच्या हातामध्ये दिलं आहे, कौल कोणाच्या हातामध्ये पडतं आहे
खरं तर हे षटक निर्णायक असणार. या षटकामध्ये धावसंख्या वाचल्या तर सामना पुढे सरकेल आणि या षटकामध्ये कदाचित प्रहारी हल्ले, कठोर परिश्रम जर बॅटिंग करणाऱ्या टीमने केलं, दोन फलंदाजांना केलं, तर गोलंदाजाचा काढदा फास्ट होईल, यात मात्र तीळ देखील शंका नाही आहे. क्रिकेटचा कुंभमेळा खरं तर या मैदानावरती सावरुलीकरांनी भरवण्यात आपल्याला पाहायला मिळाला. कुंभमेळा देखील खरं तर जवळ येतोय, पण दरवर्षी क्रिकेटचा कुंभमेळा या ठिकाणी आपल्याला भरवताना पाहायला मिळत आहेत. एक कंप्लीट केली आहे, दुसरीचा प्रयत्न होतोय का? दुसरी धाव देखील अगदी सहजरित्या कंप्लीट झाली आहे. हे लेझी क्रिकेट आहे खरं तर. या सुधारणा खऱ्या अर्थाने या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देणं खरं तर खेळाडूंचं देखील काम असतं, सावरणं गरजेचं असतं. खरं तर एक वाट चुकला की वाट धावणारा देखील संघामध्ये हवा आहे खऱ्या अर्थानं. 2 कंप्लीट केल्या, जिथे 1 धावसंख्या होते आणि कधी कधी याच धावसंख्या संघामध्ये खूप महागड्या ठरतात. कधी कधी बॅकफुटवर देखील जावं लागतं. 2 कंप्लीट केल्यात अगदी सहजरित्या. 2 धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती तब्बल 20 या आकड्यावरती. 20 धावसंख्या धावपळावरती येऊन पोहोचले. आता करायच्यात 11 मध्ये 29 धावसंख्या करायची. सुरुवात झाली खरं तर दुसऱ्या षटकाला. प्रारंभ झालाय खऱ्या अर्थानं आणि बॉलिंग ट्रॅकवरती येतोय मनीष येतोय बॉलिंग मार्कवरती. उंचा कुरा फटका. आता संधी बनले, बॅक टू द बॉलर. झेल घेतोय का? अगदी आसमानाच्या दिशेनं गोल गोल प्रदक्षिणा घातल्या खऱ्या अर्थानं आणि त्या प्रदक्षिणा घातल्यामुळे शेवटी झेल जज होते की नाही हा प्रश्नचिन्ह मनामध्ये पडला होता. पण जमिनीला दान केला. 2 धावा पुन्हा एकदा आल्या. 22 धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतो. समान आकडा प्रगतीपथावरती येऊन पोहोचला. दुहेरी आकडा म्हटलं तर क्रिकेटमध्ये देखील तितकाच महत्त्वाचा आहे अविनाश, आणि शर्यतीमध्ये देखील तितकाच महत्त्वाचा आहे. शर्यतीमध्ये मटक्यामध्ये दुहेरी आकडाला खूप मान दिलं जातं. तसा डबल दुरी खऱ्या अर्थानं 22 धावसंख्या धावपळावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनीषचं षटक चालू आहे. मनीष अद्याप 2 चेंडूंची फिकी केली. अवघ्या 4 धावसंख्या या ठिकाणी मात्र खर्च केल्या. खरं तर 15 मध्ये 31ची गरज होती, आता 10 मध्ये करायच्यात. 27 धावसंख्या करायच्यात. पुढे सरसावण्याचा प्रयत्न, डान्सिंग द डाऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातो. 1 कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न हा मिसफिल्ड. खरं तर पहिल्या सत्रामध्ये अविनाशजी आपण पाहिलं ना की पहिल्या सत्रामध्ये झेल सुटल्या, मिसफिल्ड देखील आपल्याला बऱ्याच पाहायला मिळालं त्या ठिकाणी. आता दुसऱ्या सत्रामध्ये देखील तेच पाहायला मिळतं की काय की वारं लागलं की काय पहिल्या सत्राचं, हे म्हणायला काही हरकत नाही आहे. 2 पुन्हा एकदा धावपळकमध्ये जाऊन पोहोचेल 24 आकड्यावरती. 24 धावसंख्या 9 मध्ये करायच्यात. 25 धावसंख्येची अजूनही गरज असणार आहे. 9 चेंडूंमध्ये बॅटिंग करणाऱ्या गावदेवी तळवली टीमला समोर जांभरूक टीम आपल्याला झुंज देताना पाहायला मिळतं. त्यांची लीडर व्यासपीठावर उपस्थित आहेत. सनीसाठी जयंतीभाई तेलंग यांच्याकडून जी झेल पकडली त्यासाठी 100 रुपयांचा कॅश प्राईज देखील या ठिकाणी आलं. खरं तर उंच खुरा फटका, बॉल थांबत नाहीये. बऱ्याचशा वेळानंतर सूर गवसलाय तर गवसलाय. बॉलला वेगळ्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावसंख्येसाठी आत्मविश्वास वाढवणारा, एक सामन्याला नवा संजीवनी कलाटणी देणारा येतोय चौकार. थँक्यू. नाही आहे, कारण की क्रिकेट खेळचा असा की क्षणार्धात कधी कोणाच्या बाजूने झुकेल हे सांगणं कठीण आहे. चौकार येतो. चौकारच्या साह्यानं 28 धावसंख्या धावपळावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अजूनही करायच्यात बॅटिंग करणाऱ्या टीमला 8 बॉलमध्ये 21 पर्यंत पोहोचायचं. षटक संपण्यासाठी अवघे 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असणार. क्रिकेटमध्ये 2 चेंडूंचं महत्त्व मागच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक जरूर तिथपर्यंत आला, एफर्ट्स दिले आणि धावसंख्या अगदी आपण पाहताय 4 न वेगाच्या साह्यानं मात्र पुढे सरसावल 32 या आकड्यावरती. या ठिकाणी एक
सेलरिओची या ठिकाणी आमच्या थँक्यू उंच गुरा फटका खेळण्याचा प्रयत्न मिसफिल्ड तिसरी येते चौकार बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे अगदी झपाट्यानं जे थंडीत गाठत होती बॅटिंग करणारी गावदेवी तळवली टीम ज्या 12 धावसंख्येचा जो उधाण आला आणि या उधाणानंतर या चौकाराच्या साह्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 36. मध्ये 13 करायच्यात छत्रपतींचं गीत. खरं तर ही रायगड भूमी आणि या रायगड भूमीमध्ये रायगड भूमी म्हटलं की खरं तर छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी 19 फेब्रुवारी 1630 अखंड हिंदुस्थानचे दैवत राजे शिव छत्रपती यांचा जन्मदिवस आणि या जन्मदिवसानंतर अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये 350 पेक्षा जास्त किल्ले खऱ्या अर्थाने या स्वराज्याला भेट देणारा एकमेव हिंदुस्थानचा राजा जगातील खरं तर ज्या राजाला फादर ऑफ इंडियन नेव्ही या नावाला देखील ओळखलं जाते आणि संपूर्ण जगताचं अखंडाचं हिंदुहृदय आणि मराठी मुलखाची खऱ्या अर्थानं ज्या औरंग्यानं पुण्यामध्ये गाढवाचा नांगर फिरवला होता त्याच पुण्यामध्ये छत्रपती शिवरायांनी मातृश्रींच्या शिकवणीनंतर पुण्यामध्ये पहिला सोन्याचा नांगर फिरवला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ह्या महाराष्ट्राला एक उधाण आलं आणि सकाळ ही भगवी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. असे राजे शिव छत्रपती यांचं गीत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आदरणीय उत्तमजी ढोकळे यांच्याकडून गावदेवी तळवली संघ जर हा सामना जिंकला तर तब्बल 1000 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. 6 मध्ये करायच्यात आता या ठिकाणी 6 बॉलमध्ये 13 धावसंख्या करायच्यात. 36 धावा झाल्यात. 6 चेंडूंमध्ये गौरव घोसाळकर त्याचबरोबर रोहित पाडगे आणि त्याचबरोबर राज घोसाळकर तीनही आमच्या आयोजकांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. 6 मध्ये 13 करायच्यात बॅटिंग करणारी टीमला गावदेवी तळवली टीम. 6-13चं समीकरण हलक्या हाताने या ठिकाणी फ्लिक केलंय जेल पकडली आहे. महत्वाच्या क्षणी वाजवलेली धोक्याची घंटा. जस्ट कम ऑन डीजे. चमके शोभाची तलवार आणि या तलवारीनं मात्र औरंग्याचा त्या ठिकाणी कोथळा काढला गेला. खरं तर वाघनख्यांनी बाहेर आणि त्यानंतर रचला इतिहास मराठी माणसानं म्हणून म्हटलं जातं. जिंकून देखील दुनिया सारी औरंगजेब देखील रडला होता कारण की त्याला भर दरबारात आवाज सोडून माझा राजा शिव छत्रपती लढला होता. चंटीबाई तेलंग यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. ही तर विकेट जरूर आली आहे. 5 मध्ये 13 करायच्यात. एक बिग हिट वाईटसाठी अपील केले बॅट्समननी सक्सेसफुल. 5 मध्ये 12 करायच्यात. एक धावसंख्येने धावफलक मात्र या ठिकाणी पुढे सरसावळ जम पोचेल ते 37 या आकड्यावरती. 37 धावसंख्या धावफलक आपल्याला या ठिकाणी येताना पाहायला मिळणार आहे. 5 मध्ये 12 करायच्यात. आता या ठिकाणी एकतरी मोठा फटका खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून जर आपण जे आला ना तर मॅचमध्ये बरेचसे रंगात या ठिकाणी पाहायला मिळेल किंवा 2 चेंडू डॉट मग अगदी रोमहर्ष मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. यात मात्र काही तीळ देखील शंका उरत नाही आहे. वाईट बॉल आला आहे. थोडी नवसंजीवनी दिली आहे. उब दाखवली. आडव्या फळीने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 4 मध्ये करायच्यात 12.
खरं तर 6 चेंडू 13 धावसंख्येची गरज असताना प्रशांत खांडेकर यांच्या हृदयाचे ठोके खऱ्या अर्थानं वाढत होते की मैदानावरती मिसफिल्ड होते आणि गाईडलाईन खऱ्या अर्थानं देणं खूप महत्त्वाची आणि ती गाईडलाईन या ठिकाणी आता कामास येते हे म्हणायला हरकत नाही आहे. 4-12 4-12 4-12चं समीकरण मैदानावरती आहे. हा देखील खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. बॉल बीट झाल्यानंतर पंचांकडे वाईडची अपील केली जाते बॅट्समनच्या माध्यमातून. आता 3 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे खऱ्या अर्थानं. अजूनही सामना कोणाच्या बाजूने गेला नाही आहे, अजूनही कोण हारला नाही आहे, अजूनही काय कोण जिंकला नाही. कारण की मी अजून जिंकलो नाही आहे. पहा समीर अजूनही मैदानावरती आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती जो सलामीला गेलेला खेळाडू अजूनही मैदानावरती आहेत. स्ट्राईक घेणं खरं तर समीरसाठी महत्त्वाची होती मैदानावरती आणि समीरकडे जर स्ट्राईक असती तर वेगळं चित्र खरं तर मैदानामध्ये पाहायला मिळालं असतं. हा देखील डॉट बॉल येतोय. हा पहा या ठिकाणी ज्यावेळेस गोलंदाज चेंडू रिलीज करतो आणि तो चेंडू जर बॅट्समन हुकून यष्टिरक्षकांना जर क्लोजला डायरेक्टली कलेक्ट केला तर ती धाव घेऊ शकत नाही. दोन्ही बॅट्समन जर कलेक्ट होत असताना फंबल झाली, चेंडू जमिनीवर जर आदळला तर नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू त्या ठिकाणी धाव घेऊ शकतो. याची देखील नोंद घ्यावी. कधी कधी नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू स्ट्राईकसाठी हे देखील करतो, धावत जातो फ्लोमध्ये. पाच सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं औपचारिकता राहील हे म्हणायला हरकत नाही, पण कधी होऊ शकतं कारण की एक चेंडूमध्ये 12 धावसंख्या देखील झालेल्या आहेत. हे सर्वांनीच पाहिलं क्रिकेटमध्ये. एक चेंडूमध्ये 1 धाव देखील झालेली नाही आहे, 6 बॉलमध्ये 1 धाव देखील झालेली नाही आहे. मग 6 चेंडूंमध्ये 40 धावसंख्या देखील झालेल्या आहेत. हे विसरून चालणार नाही कारण की क्रिकेट आहे. सरड्यासारखं प्रतिवेगानं रंग बदलणारा हा क्रिकेट, हा खेळच असा आहे मित्रांनो की घरच्या गादीपासून क्रिकेटच्या मातीवर आणणारा हा खेळ. याचंच तर नाव आहे मित्रांनो क्रिकेट. आलाय लेट आलाय पण थेट आलाय. कॉमेंट्री बॉक्सला या ठिकाणी आपण पाहताय गवसनी दिली आहे षटकार. जर कदाचित अविनाशजी ही स्ट्राईक आधी मिळाली असती ना तर सामना विजय व्हायला वेळ लागला नसता. परेशजी घरात आणि किशोरजी सावंत आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यावं आणि प्रेक्षक वर्ग आमचा आतमध्ये जो गेला त्यांना विनंती आपण कृपया आपण बाहेर यावं. मी परेश दळवी यांना विनंती करतो व्यासपीठावरती यावं. जॉन्टीबाईंकडून योगेश तांडेलसाठी 200 रुपयांचं कॅश प्राईज आणि सनीसाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी आलेला आहे. चला या दोन्ही खेळाडू या, आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती या. प्रवीणजी मॅचमध्ये खरं तर खूप मजा आली. जर तरची भाषा बघ. ज्ञानराज बैलमार यांना मी विनंती करतो आमचे परेशजी घरत साहेबांचे या ठिकाणी परेशजी दळवी यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा आपल्याला विनंती आहे. खरं तर प्रवीणजी मॅचमध्ये खूप सारी मजा आपल्याला पाहायला मिळाली. जितक्या मिसफिल्ड झाल्या, जितक्या चुका झाल्या, प्रफुल्ल केदार यांना मी विनंती करतो की आदरणीय किशोरजी सावंत साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा ही आपल्याला विनंती. आमचे तीनही ऑफिशियल्स खरं तर थंडीच्या कडाक्यामध्ये पंचांच्या भूमिकेत काम करतायत, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. नक्की खरं तरी गुलाबी थंडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हौऱ्या माळकर यांच्याकडून हा सामना जिंकल्याबद्दल तलवली टीमला मॅचला शुभेच्छा दिल्यात. खरं तर आदरणीय रमेशजी खाडे धामणीचे त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या या ठिकाणी सरचे स्वागत आहे. त्याचबरोबर या मॅचमध्ये बरंच काही घडलं बिघडलं मिसफिल्ड. खरं तर चला हार्ड लक टू तळवली टीम. नेक्स्ट टाइम खऱ्या अर्थानं
ज्या चुका झाल्या त्यावरती जणू जाणीवपूर्वक त्या अभ्यास करून त्या चुकांवरती ते काम करताना आपल्याला पाहायला मिळतील. नवीन मॅच आपल्या सर्वांच्या समोर येईल. कमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं बदल होईल. राष्ट्रीय भाषेचा आवाज आपण सर्वजण ऐकणार आहोत. एक रायगडचा गोड सुंदर आणि सर्वांच्याच गुरुस्थानी असणारे आदरणीय परवीनजी दुगाडे आपल्याला मायक्रोफोनवर येताना पाहायला मिळतील. योगेश तांडेल, the player of the match award goes to Chaitanya. Chaitanya, please collect your award. तो तड़वली के हावरे मालकर इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है इस टूर्नामेंट के लिए. जॉन्टी भाई के शुभ तो ये इनाम मिलेगा. योगेश जी तांडेल. तुषार धुमार, प्लीज टेक द डिनर. सन्माननीय रमेशजी खाडे साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. किरणजी पाटील यांचे शुभ हस्ते त्यांचं स्वागत केलं जाईल. तो वाणिवली के लिए शुभकामनाएं आ चुकी है सुशांत जी साळुंगे वाशिवली इनकी तरफ से. आता घेईन बघ, आता चालू कर कर्जत टेनिस क्रिकेट. कोणाची? तो धामनी ने टॉस जीता और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है और उनके अगेंस्ट खेल रही है टीम वानिवली. गेंदबाज शरद शरद मुसरे, काफी बढ़िया गेंदबाज हैं ये बाएं हाथ के. चलिए मैच का शुरू होना जरूरी. प्लेयर ऑफ द मैच चैतन्य. तो शरद मुसळे लेफ्ट आर्म ओवर द विकेट कवर्स में खेला है. गेंद जा रही है लॉन्ग ऑफ क्षेत्र पर 1 रन और ये दूसरा भी पूरा होता हुआ. तो अजय जी महाड़िक साहब से मैं गुजारिश करना चाहूँगा कि मैं प्रवीण देशमुख साहब से गुजारिश करना चाहूँगा उनके शुभ हाथों चैतन्य को प्लेयर ऑफ द मैच अवार्ड से नवाजा जाए. ओंकार गायकर को भी मैं गुजारिश करना चाहूँगा कि वो इस मंच पर आए. प्रशांत जी थोड़े अनफिट नज़र आ रहे हैं.